आपण बघतच आहात आता मी नमस्कार, मी ॲडव्होकेट नीता सावंत कविटकर नगराध्यक्षासाठी उभी राहिलेली आहे शिवसेनेतर्फे। धनुष्यबाण हे आमचं निशाण आहे। माझ्यासोबत आपल्या प्रभाग क्रमांक 8 मधील लोबो मॅडम आणि सुरेंद्र बांदेकर हे दोघे जण आहेत उमेदवार आणि आमच्या तिघांची निशाणी शिवसेनाची धनुष्यबाण हेच आहे। मी 1 ते 10 प्रभाग जवळजवळ पूर्ण केलेले आहेत आणि सर्व प्रभाग मध्ये आम्हाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे। प्रत्येक माझा कार्यकर्ता हा आपणच उमेदवार आहे या प्रकारे सगळ्यांच्या बरोबर आमच्या बरोबर फिरत आहे आणि सगळं भगवमय वातावरण आहे। त्यामुळे नगरपालिकेवर भगवा झेंडा हा फडकणारच याची आम्ही आज हमी देत आहोत। आपल्या पक्षाकडून वारंवार पैसे वाटपाचा आरोप होतोय। निलेश राणे साहेबांनी सुद्धा स्टिंग ऑपरेशन केलेलं आहे। सावंतवाडीमध्ये सुद्धा असा काही प्रकार सुरू आहे। सावंतवाडीमध्ये असा काही प्रकार सुरू आहे की नाही याबद्दल मी काय सांगू शकत नाही, परंतु मला एकच म्हणायचं आहे की जर तुम्ही विकासाचं काम पूर्णपणे केलेलं असेल तर अशा प्रकारची पैसे वाटपाची पाळी विरुद्ध पक्षावर किंवा इतर कोणावरही येण्याची गरज पडणार नाही। तुम्ही राजघराण्यावर आणि युवराजांवर मोती तलाव विकल्या जाण्याची भीती व्यक्त केली होती, पण काल युवराजांनी हे सगळे आरोप पुढून काढून 2003 साली नगराध्यक्ष कोण होतं आणि मोती तलावात हॉटेल घातल्याचा घाट कोणा केला नाव न घेता कोणी आणला होता ते सरकारांवर थेट आरोप केलेले आहेत। त्यांनी जे काही आरोप आमच्यावर केले ते मी ऐकलेले नाहीत, परंतु मी एवढंच सांगेन की असे प्रकार जर असते तर ह्याच्यापूर्वीच त्यांनी उघड केले पाहिजे होते। आता जेणेकरून ते करत आहेत त्या अर्थी ते पूर्णपणे जी सावंतवाडीची जनता आहे त्या जनतेची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने व त्यांचा पराभव त्यांना दिसू लागत असल्याने हे खोटे-नाटे आरोप आमच्या प्रमुखांवर व आमच्या पक्षावर करत आहेत ते पूर्णपणे खोटे आहे असं मी जनतेला आव्हान करत आहे।